शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अकार्यक्षम, त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करा, त्यांना दुसरं खातं देणं आम्हाला मंजूर नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. राज ठाकरेंनी शरद पवारांना फोन करून तिरंगा मोर्चासाठी दिलंय आमंत्रण. वरिष्ठ सूत्रांची माहिती. शरद पवार मोर्चाला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. सरकार आणि विद्यार्थी संघटनेत आज दुपारी पुन्हा बैठक होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर होणार चर्चा. बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचं लक्ष. विद्यार्थी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपकेंना टायफॉइडची लागण. स्वतः व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचं केलंय स्पष्ट. दिल्लीतील 18 मेट्रो स्थानकं आजही बंद. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सलग 5व्या दिवशी प्रवाशांचे हाल. 24 तासात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुसरा व्हिडिओ पोस्ट. व्हिडिओमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले तरुणांचे आभार. युवा पिढी प्रश्न विचारते, त्यांना तर्कशुद्ध उत्तरं द्यावी लागतात. युवकांसोबत संवाद महत्त्वाचा. सरसंघचालक मोहन भागवत यांचं महत्त्वाचं वक्तव्य. चंद्रकांत पाटलांकडून पेपरफुटीबाबत वादग्रस्त वक्तव्य. चंद्रकांत पाटलांकडून पेपरफुटीची तुलना एका आंबा चोराशी. तर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया. एखादा पेपर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा. राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे. फडणवीसांचं पांडुरंगाला साकडं. सलग 20 वर्ष वारी करणारे धाराशिवचे माने दाम्पत्य ठरलेत मानाचे वारकरी. तर विठ्ठलाच्या जयघोषात दुमदुमलीय पंढरी. आता नीट पेपरफुटी विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे जे अभिजित दिपके आहेत ते आजारी पडलेत. त्यांना टायफॉइडची लागण झाली आहे आणि सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी एका सोशल मीडियाच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली. आपली प्रकृती ठीक नसली तरी सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहील असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. नीट परीक्षेमधल्या पेपरफुटी प्रकरणी आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं होतं. मात्र तब्बल 26 दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांच्यावर सरकारसोबत डील झाली असे आरोप केले. आता या आरोपांवर वांगचुक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 26 दिवस उपोषण केल्यानंतर सुद्धा मला माझी प्रामाणिकपणा माझा सिद्ध करावा लागणार आहे का? जर मला सरकारसोबत डीलच करायचं असतं तर मी 26 दिवस उपाशी का राहिलो असतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची गुरुवारी मध्यरात्री भेट घेतली आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले 26 दिवसांचं उपोषण मागे घेतलं. मात्र उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावर सरकारसोबत डील केली असे आरोप केले जात आहेत. भाइयों और बहनों के छात्रों के लिए 26 दिन भूखा रहने के बाद, जिसमें कि मेरे 11 किलो शरीर खत्म हो चुका है, मसल्स चले गए हैं, ऑर्गन और दिमाग पर इरिवर्सिबल डैमेज लगभग होने के कागार पर पहुंचा है, और वो भी लद्दाख की कड़कती ठंड से दिल्ली की तपती धूप में बैठकर ये सब करने के बाद क्या मुझे किसी से कैरेक्टर सर्टिफिकेट लेनी होगी कि मेरा अनशन कितना पवित्र था? मैंने तोड़ा तो किसके हाथों तोड़ा, उसके हाथों क्यों तोड़ा, इसके हाथों क्यों नहीं तोड़ा, क्या डील हुआ, क्या सौदा हुआ, ये सब मुझे जवाब देना होगा. सुबह से मुझे बहुत से लोग फोन करके या पोस्ट दिखाकर कह रहे हैं कि आप पर बहुत सवाल उठाए जा रहे हैं. आपने इनसे क्यों अनशन तोड़वाया, केंद्रीय मंत्रियों से तोड़वाया, किसी और से क्यों नहीं तोड़वाया, क्या डील हुआ है, सौदा हुआ है, ये सब मुझे जवाब देना होगा. अगर सौदा करना होता, डील करना होता तो क्या 26 दिन भूखे रहना पड़ता है?
कितनों ने डील किए हैं, आपने देखा होगा। क्या वो इस तरह से डील करते हैं? क्या मैं आलीशान एयर कंडीशन कमरे में बैठ के डील सौदा नहीं कर सकता था? मुझे यहाँ दिल्ली की गर्मी में बाहर रोड साइड पर बैठकर डील करना पड़ता। सोडल्यानंतर त्यांच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका झाली, त्यानंतर ते नाराज झाले. एक त्यांनी केलेलं आहे की जर मला डील करायची असेल तर मी थोड्या दिवस आणि माझ्या परिवाराला आणि मला खूप काही सोसावं लागेल. तर नाराजी व्यक्त केली. म्हणजे काय? आता कल्पना नाही की अनेक ठिकाणून वेगवेगळ्या गोष्टींच्या बातम्या येत असतात, पण आत्ताची आमची जी इथली भूमिका आहे ती त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आमचा पक्ष आणि आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि उद्याचा मोर्चा यशस्वी कसा होईल त्याबद्दल आत्ता आमची चर्चा झाली आणि आत्ता त्यापुरतंच मी सांगू शकतो की त्या मोर्चाच्या तयारीसाठी आता आम्ही इथून चाललेलो आहोत. कारवाई संदर्भात ते काही भाष्य करत नाही. नाही, म्हणूनच ह्या तरुणाईचं समाधान झालेलं नाहीये एवढं मी सांगू शकतो. त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलेत, पण यांची जी प्रमुख मागणी आहे ती अजून मान्य न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ते बघितल्यानंतर किंवा ज्या काही कारवाई झाल्या त्याच्यानंतर ते समाधानी नाही आहे तेवढं मी सांगू शकतो. तिरंगा मोर्चामध्ये पालकांशी देखील संवाद साधावा असं देखील सूचना देण्यात आल्या, कारण की ह्यामध्ये विद्यार्थीसह पालक देखील सामील आहेत. स्वाभाविक आहे, कारण सगळ्यांना दिल्लीच्या ज्या काही घटनाक्रम तो झाला आणि जे सगळ्यांनी बघितलं TV वरती आणि त्या इन्स्टावर असेल किंवा काय, ते बघून बऱ्याच पालकांना काळजी वाटते आपल्या पाल्यांची की उद्या हे शिकतायत, यांच्या बाबतीत जर असं घडलं तर काय. त्यामुळे ते प्रचंड चिंताक्रांत आहेत आणि त्यांना ते अजिबात आवडलेलं नाही आहे. त्यामुळे तेही उद्या मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये निषेध नोंदवण्यासाठी सामील होतील. तिरंगा मार्च ज्या प्रकारे यशस्वी झाला, मोठी तरुणाई जमा झाली, प्रचंड गर्दी झाली होती, एकत्रित उत्साह होता तरुणाईमध्ये, राजसाहेबांची काय प्रतिक्रिया होती? अर्थातच चांगली प्रतिक्रिया होती, पण तरीसुद्धा अजूनही सरकार ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या अजून मान्य करत नाहीये, हे दुर्दैवी आहे. संदीपजी, तुम्ही एक ट्विट केलंय. देशपांडे साहेब, तुम्ही एक ट्विट केलेलं आहे, काय म्हणायचं त्याला? त्या ट्विटमध्ये मी म्हटलंय, मला म्हणायचं ते की रोज अर्ध्या रात्री उठून व्हर्टिकल व्हिडिओ टाकून जी नाटकं चालू आहेत या नाटकांचा काही उपयोग होणार नाही. ही नाटकं बस करा. आता तुमची नाटकंही बघितली आणि तुमच्या नाटकातले व्हिडिओ पण बघितलेत. आता लोकांना त्याचा कंटाळा आलाय. आम्हाला हवाय आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा. रोज म्हणायचे धर्माला वाचवा, धर्माला वाचवा, आता धर्मेंद्रला वाचवा म्हणतायत. मला तर वाटतं हे आता बंद करावं. लोक प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय ऐकणार नाहीत आणि जास्ती उशीर केला तर प्रधानांवरनं पंतप्रधानांवर जायला कमी करणार नाही. या आधी अभिजित दिपके हे आजारी पडले तरी आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे, उपचार घेतलं जात नाही असं देखील म्हणतात. नाही, मला असं वाटतं त्यांनी उपचार घेतले पाहिजेत. शेवट त्यांच्या तब्येतीची काळजी सगळ्यांनाच आहे आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. संदीप, तुम्हाला असं वाटतं का काही उद्याच्या मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न नाही, आमची टीम आहे. जसं मगाशी सरदेसाई साहेबांनी सांगितलं, आम्ही आमची एक टीम केली आहे आणि ती टीम आम्ही सकाळी पोलिसांच्या बरोबर कॉर्डिनेशन पण करणार आहे. जिथे कुठे आम्हाला वाटलं काही चुकीची एखादं एलिमेंट घुसलेलं आहे तर त्याचा काय बंदोबस्त करायचा तो आम्ही पोलिसांच्या मदतीने करू. म्हणूनच त्याची टीम बनवलेली आहे स्पेशल आणि त्याची काळजी घेऊ आम्ही. मुख्यमंत्री म्हणतात या आंदोलनामध्ये हौसे दिसत आहेत आणि राजकीय पोळी सगळे आहेत पण भाडे काही टट्टू नाही आहेत. तर मनसेच्या बैठकीनंतर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आपण ऐकलेली आहे. त्याच वेळेला त्यांनी टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली, तसंच मुख्यमंत्र्यांवर देखील केली आहे.